रविवारी मराठी बिग बॉस सीझन 5 चा ग्रँड फिनाले मोठ्या दिमाखात पार पडला आणि याच्या दिवशी लोकांना समजणार होतं की मराठी बिग बॉसचा विनर कोण असणार आहे याची. पण खरं तर लोकांना याची पूर्वकल्पना होतीच, कारण सूरजला वन साइडेड मोठ्या प्रमाणात वोटिंग मिळत होतं आणि या गोष्टीचा सूरजला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. एकीकडे सूरज आणि एकीकडे अभिजित सावंत अशा दोघांच्या मध्ये रितेश देशमुख यांनी फायनली सूरज चव्हाणचा हात वर करत महाराष्ट्राला बिग बॉसचा विनर बिग बॉसच्या विनरचं नाव महाराष्ट्राला त्यांनी घोषित करून दिलेलं आहे. आणि अशातच सूरजची वाढती फॅन फॉलोईंगनं त्याला या महाविजेतेपदावरती नेऊन ठेवलं आहे. खरं तर बिग बॉसची आतापर्यंत 5 सीझन झाली. या 5 सीझन मध्ये शिव ठाकरेचा सीझन खूप मोठ्या प्रमाणात गाजला होता. पण या वेळेसचा जो काही विनर आहे त्या विनरला फक्त विजेता नाही तर त्याला महाविजेता असं म्हणलं जाते. आणि ती उपाधी आता सूरज चव्हाण यांना मिळालेली आहे. सूरज चव्हाण हा टिकटॉकमुळे, रील्समुळे लोकांच्या समोर आला होता. सुरुवातीला टिकटॉकमुळे, रील्समुळे तो लोकांना एवढं आवडत असत असे किंवा नसत. म्हणजे त्याच्या 2 गोष्टीकडे त्याचे फॅन फॉलोइंग होते. एक त्याला आवडणारेही लोक होते आणि एक त्याला झिडकारणारे सुद्धा लोक होते. अक्षरशः तो बिग बॉस मराठीमध्ये आल्यानंतर सुद्धा लोकांनी बिग बॉसचा दर्जा खालावला आहे का म्हणून सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. पण अखेर साधेपणा जिंकला असं म्हणायला आता हरकत नाही. का सुद्धा सूरज चव्हाण तिथे जाऊन त्याने आपलं म्हणणं, आपले विचार जगासमोर ठेवले होते, महाराष्ट्रासमोर ठेवलं होतं. पिझ्झा बर्गर शिवाय गड्या आपली भाकरी चटणी बरी असं त्याचं मत होतं. आणि हा साधेपणा लोकांना आपला वाटला. आपल्यातलाच एक माणूस तिथे जाऊन बसलाय अशी लोकांची धारणा झाली आणि लोकांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रेम दिलं. त्याला कमी पडत असलेली आई वडिलांची त्याची उणीव लोकांनी तिथे भरून काढली. प्रेमाच्या रूपात, आशीर्वादाच्या रूपात लोकांनी त्याला ती उणीव भासू दिली नाही. त्याच्या ज्यावेळेस फॅमिली वीक होता, त्या फॅमिली वीक मध्ये त्याची ज्यावेळेस आत्या आणि त्याच्या 2 बहिणी आल्या होत्या, त्यावेळेस पण महाराष्ट्र हळहळला होता की किती साधेपणाची माणसं ही आहेत. आणि त्याच्या या साधेपणानं खरं तर महाराष्ट्राने त्याला जिंकवलं आहे. वन साइडेड वोट झालंय सूरजला, हे सांगायची गरज नाहीच आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणाचा हा विजय सूरज चव्हाणला मिळालेला आहे आणि तो बिग बॉस सीझन 5 चा मराठीचा महाविजेता ठरलेला आहे. आता खूप जण या गोष्टीला ट्रोल सुद्धा करत आहेत की खरं तर सूरज हा फक्त गरिबीमुळे किंवा साधेपणामुळे जिंकलाय. त्याला तेथे त्याची खेळाबद्दलची त्याची मतं त्याला मांडता येत नव्हती किंवा तो खेळामध्ये त्याचं योगदान एवढं जास्त नव्हतं. तो फक्त टास्क खेळायचा, एवढंच तो करायचा. पण बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट म्हणा किंवा स्वतःचं मत तिथे मांडणं म्हणा, या गोष्टी सूरजला करता आल्या नाहीत आणि त्यामुळे निकी म्हणा, अंकिता म्हणा किंवा अभिजित सावंत हे खरे बिग बॉसचे विनर व्हायला हवे होते, असं सुद्धा अनेक लोकांनी तिथे त्याला ट्रोल केलेलं आहे. पण अर्थात शेवटी या ट्रोलिंगचा काही उपयोग नाही. शेवटी ज्याला जितकी मतं मिळालेली आहेत, त्या मतानुसार बिग बॉसचा विनर हा घोषित केला जातो आणि त्यानुसार महाराष्ट्राने भरभरून वोट सूरज चव्हाणला दिले आहे आणि सूरज चव्हाण ठरला आहे मराठी बिग बॉसचा महाविजेता. त्यामुळे सूरजला खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.